शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्यानंतरच्या हिंसक घटनांनंतर आणखी असेच काही वाद आता पाहायला मिळत आहेत. कारण बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन हे देशाचे संसद मंगळवारी विसर्जित केले होते. त्यामुळे नवीन सांस्कृतिक आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मुहम्मद युनूस यांनी विद्यार्थ्यांना विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार होण्यास सरकारने नकार दिला होता. बांगलादेश एक नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष माजी पंतप्रधान बेगम खालिदा यांनी नजरकैदेमध्ये मुक्तता करण्याची असण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी केली होती. खालिदा जिया या शेख हसीना यांचे कट्टर राजकीय विरोधक होते. बांगलादेश मुक्ती संग्राम सोनवणीच्या कुटुंबियांनी नोकरदारांसाठी 30% आरक्षण ठेवण्यासुद्धा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या विरोधामध्ये देशव्यापी हिंसक निर्देशके सुरू झाले होते. सोमवारी भारतामध्ये दाखल आल्यानंतर हिंसाचार वाढला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न खूप मदत करत होते. मंगळवारी ढाका वातावरणामध्ये आपल्याला पूर्ण असे घटना पाहायला मिळाल्या होत्या. असे सर्व होत असताना ब्रिटनची संमती सुद्धा नव्हती. हसीनाचा भारतावर मुक्काम वाढणार वाटतं, कारण हत्यास्थळी स्थळी रवाना देखील झाले होते. नवी दिल्लीमध्ये शेख हसीना यांच्या भारतामध्ये मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. या कारणामुळे लंडनला रवाना होण्यासाठी जवळ वेळ लागत होतो. सूत्रांनी मंगळवारी सांगितलेले ब्रिटिशचे शेख हसीना यांचे आश्रय देण्यासाठी अद्याप संमती दिली नाही. तसेच रवानगी गाझियाबाद देखील हिंडन दुसरीकडे अज्ञातस्थळी करण्यासाठी शेख हसीना यांच्यासोबत बांगलादेशातील त्यांची बहीण शेख रेहना यांचे देखील आहे आणि कन्या ड्युटिलेचे सिद्धीचे एका ब्रिटन संसदेमध्ये सदस्य आहेत. तसेच आपल्याला बांगलादेश हिंदू आणि मंदिरे, घरे, दुकानावर सुद्धा मित्रांनो जमावाचे हल्ले केले होते. बांगलादेशमध्ये सोमवारी काही हिंदू आणि देवांचे घरे, दुकाने, कार्यालय यांच्यावर जमावाने हल्ला केल्यामुळे ही घटना मित्रांनो सरंजक आणि तेथे अवामी लिंगाचे 2 हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आले होते. ही माहिती बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी आणि काउन्सिलिंग काउन्सिलमध्ये होण्यात दिले होते. त्यांनी सांगितले होते की हल्लेखोरांसुद्धा हिंदू मुसलमानही महिलांना मारहाण केली होती. बांगलादेशातील हिंदूची स्थिती चिंताजनक असल्याचे दावा करण्यात आला होता. हल्लेखोरांनी ढाका इंदिरा गांधी यांच्या कल्चरल सेंटरची नासधूस केली होती. 4 हिंदू मंदिरांचे किरकोळ नुकसान झाले होते. अल्पसंख्याकांच्या स्थितीबद्दल भारताला तीव्रता जयशंकर असं म्हणतात. बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या स्थितीबद्दल भारताला तीव्र चिंता वाढत आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दोन्ही सभागृहामध्ये विषयावर स्वतःहून केलेल्या एका निवेदनामध्ये म्हणले होते की राजीनाम्यादरम्यान भारताला दिलेली माहिती अधिकृत प्रतिक्रिया म्हणले होते. बांगलादेश 1 लाखहून भारतीय सीमेवर लष्कराला अधिक संसर्ग एक सूचना आणि देण्यात आल्या गेल्या होत्या. बांगलादेश लष्करामध्ये फेरबदल करणार. बांगलादेशमध्ये लष्करामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय दूरसंचालक देश केंद्र आणि मेजर जनरल जिया उल हसन यांना सेवामुक्त करण्याच्या लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन एक डिपार्टमेंटमध्ये प्रसिद्ध पत्रकमध्ये माहिती देण्यात आली गेली होती.